माझ्याकडे डिग्री आहे, स्किल्स आहेत, पण मी अजूनही कमी पगाराच्या जॉबमध्ये का अडकलोय हा प्रश्न तुम्हाला छळतोय ना मित्रांनो. IT, बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस, इन्शुरन्स, इंजिनिअरिंग, ऑपरेशन्स आणि मॅन्युफॅक्चरिंगमधील कित्येक प्रोफेशनल्स हा प्रश्न मला नेहमी विचारत असतात. तुम्ही रात्रंदिवस मन लावून काम करता, तुमच्याकडे शिक्षण आहे, स्किल्स आहेत आणि अगदी अनुभवसुद्धा आहे, तरीसुद्धा तुम्हाला मनाजोगता पगार का नाही मिळत हा प्रश्न अनेकांना नेहमी पडलेला असतो. मे बी तुम्ही इंजिनियर असाल, मॅनेजर असाल किंवा फ्रेशर असाल, पण तुम्ही स्किलफुल असूनसुद्धा तुमचा पगार तुमच्या मनाजोगता नाही, तुमच्या स्वप्नांना साजेसा नाही. आणि आता तर तुम्हाला चांगल्या पगाराचा जॉब शोधणं शक्यच नाही असं मनापासून वाटायला लागलं आहे. सतत कठोर परिश्रम करून सुद्धा करिअर ग्रोथ थांबला आहे. हे तुमच्या जीवनातील सगळ्यात मोठं चॅलेंज आहे मित्रांनो. करिअर ग्रोथ थांबणं हे तुमच्या फायनान्शियल कॉन्फिडन्स, करिअर प्लॅन्स आणि अगदी इव्हन तुमच्या फॅमिलीच्या सिक्युरिटी आणि स्टेटससाठी अत्यंत धोकादायक आहे. हे सर्व काही घडतं त्याची काही मोजकी कारणं आहेत. कधीकधी तुमचं क्वालिफिकेशन आउटडेटेड झालेलं असतं किंवा तुम्हाला तुमच्या करिअरचे गोल्स नीट माहिती नसतात किंवा सिम्पली तुम्हाला तुमच्या करिअर ग्रोथसाठी किंवा सॅलरी इन्क्रीमेंटसाठी नक्की काय करावं हे ठाऊक नसतं. या व्हिडिओत मी तुम्हाला कमी पगाराच्या जॉबच्या सापळ्यातनं बाहेर कसं पडायचं आणि तुमच्या प्रगतिशील भविष्यासाठी करिअर रोडमॅप कसा बनवायचा हे दाखवणार आहे. यात तुम्ही शिकणार आहात कमी पगाराच्या सापळ्यात अडकण्याचं एक सगळ्यात मोठं कारण. 2 हाय पेईंग जॉब्स मिळवण्यासाठी एक अफलातून ट्रिक जी वारंवार वापरली जाते आणि सुस्पष्ट अशा करिअर ग्रोथच्या मार्गदर्शनातून फायनान्शियल कॉन्फिडन्सकडे वाटचाल करणे. नमस्कार मित्रांनो, मी राजीव नागरे, सर्टिफाईड करिअर ॲनालिस्ट. महाराष्ट्रातील तरुण तरुणींनी आर्थिक स्थैर्य मिळवून आपल्या कुटुंबाला आत्मसन्मान मिळवून द्यावा यासाठी जास्त पगाराच्या नोकऱ्या कशा शोधाव्यात, कुठे मिळवाव्यात यासाठी फॉर्च्यून करिअर्स हिला मॉडेल या माझ्या कोचिंग सिस्टमच्या माध्यमातून मी सतत मार्गदर्शन करीत आलो आहे. आतापर्यंत मी शेकडो महाराष्ट्रीयन तरुण तरुणींना जॉब प्रमोशन्स, करिअर ट्रान्सफॉर्मेशन्स आणि जास्त पगाराच्या नोकऱ्या कशा मिळवाव्यात यावर मार्गदर्शन केलेलं आहे आणि हेच मार्गदर्शन आज तुमच्यासाठी करताना मला खरोखर मनापासून आनंद होतो आहे. तुम्हापैकी अनेकांना हा प्रश्न पडला असेल, ते ठीक आहे सर, पण या कमी पगाराच्या जॉबच्या सापळ्यातनं बाहेर कसं पडायचं. आज मला तुमच्यासोबत खूप महत्त्वाची गोष्ट शेअर करायची आहे मित्रांनो. तुमचं करिअर म्हणजे फक्त जास्त पगाराची नोकरी शोधणं एवढंच नसतं, त्या पलीकडे भरपूर काही असतं. इट्स अबाउट स्ट्रॅटेजिकली बिल्डिंग अ हाय पेईंग करिअर थ्रू सेल्फ अवेअरनेस अँड क्लिअर ॲक्शन प्लॅन. म्हणजेच जास्त पगाराची नोकरी मिळाल्यानंतर त्या नोकरीत तुमचं करिअर ग्रोथ, सॅलरी ग्रोथ आपोआप होत राहणं, त्यासाठी सेल्फ अवेअरनेस आणि सुस्पष्ट असा प्लॅन लागतो. मला आठवतं आहे, प्रिया नावाच्या एका IT सपोर्टमध्ये काम करणाऱ्या तरुणीनं मला संपर्क केला होता. मुंबईत काम करत असताना तिला अत्यंत तुटपुंज पगार मिळत होता. त्यात 3 ते 4 वर्ष तिने काम केलं आणि करिअर ग्रोथ कुठेही तिच्या दृष्टीपथात नसल्यामुळे ती अशीच फ्रस्ट्रेट झालेली होती. ती सतत ऑनलाईन जॉब पोर्टल्सवर तिच्यासाठी जॉब शोधत राहिली. या फ्रस्ट्रेशनमधून तिने एक सगळ्यात मोठी चूक केली होती मित्रांनो. स्वतःच्या विषयी जाणून न घेता आपले करिअर स्ट्रेंथ्स, करिअर गॅप्स किंवा तिच्यासाठी योग्य असा जॉब म्हणजेच तिच्या स्किल्सला पूरक असा जॉब किंवा तो जॉब कुठे मिळेल या संधींचा विचार न करता ती सतत ब्लाइंडली जॉब पोर्टल्सवर ॲप्लाय करत राहिली आणि त्याचा परिणाम जो व्हायचा तोच झाला की तिला एकही इंटरव्ह्यू कॉल आला नाही. नोकरी करणाऱ्या तरुण तरुणींमध्ये एक सगळ्यात मोठा गैरसमज असा पसरला आहे की मी जेवढे जास्त जॉब ॲप्लिकेशन करेल तेवढे मला इंटरव्ह्यूचे कॉल येतील. पण हे साफ चूक आहे. एखाद्या वेळी एखादा कॉल येऊ शकतो. इट्स अबाउट सेंडिंग अ राईट रेझ्युमे टू द राईट जॉब आफ्टर अपग्रेडिंग युअर सेल्फ. आधी स्वतःचे करिअर स्ट्रेंथ्स आणि करिअर गॅप्स ओळखा. आपल्या स्किल सेट्सला साजेसा असा जॉब शोधा
आणि त्याला पूरक असा रेझ्युमे तयार करा. तुमचे करिअर गॅप्स दूर करण्यासाठी स्वतःचे क्वालिफिकेशन आणि स्किल सेट्स स्ट्रॅटेजिकली अपग्रेड करा. जास्त पगाराची नोकरी मिळवण्यासाठी सेल्फ अवेअरनेसच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या स्वतःच्या स्किल सेट्सविषयी अधिक जाणून घेण्याची खूप जास्त गरज आहे. अँड इथे पिक्चरमध्ये येतं करिअर झिला स्वॉट फॉर्म्युला. म्हणजे स्वॉट म्हणजेच स्ट्रेंथ्स, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स. स्ट्रेंथ्स म्हणजे तुमच्या करिअरच्या स्ट्रेंथ्स, तुमचे पॉझिटिव्ह पॉईंट्स, करिअरमध्ये तुमच्याकडे कोणते स्किल सेट्स किंवा क्वालिफिकेशन्स किंवा इतर काही गोष्टी बलवान आहेत, ते करिअर झिला स्वॉट फॉर्म्युलाच्या माध्यमातून आपल्याला शोधता येतात. विकनेसेस म्हणजे तुमचे करिअर गॅप्स. चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळवण्यासाठी आपल्याला एक्झॅक्टली काय अपग्रेड करायचं आहे हे करिअर गॅप्स एकदा समजलं तर पुढचंही समजतं. स्वॉटमधला म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज, म्हणजे जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज, तुमच्या स्किल सेट्सला साजेशा जॉब ऑपॉर्च्युनिटीज कुठे आहेत आणि काय आहेत आणि त्यांचे डेझिग्नेशन काय, पोस्ट काय, त्यांचे सॅलरी लेवल्स काय, हे सुद्धा आपल्याला जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं. आणि टी म्हणजे थ्रेट्स, म्हणजे तुमच्या एक्झिस्टिंग स्किल सेट्सला किंवा ज्या प्रकारचा तुमचा अनुभव आहे त्याला जॉब मार्केटमध्ये काय धोका उद्भवू शकतो येणाऱ्या 5 ते 10 वर्षात आणि त्याच्यावर काय उपाययोजना केली पाहिजे, हे सर्व काही जाणून घेता येतं आपल्याला करिअर झिला स्वॉट फॉर्म्युलामधनं. तुमच्यासारखे अनेक तरुणी आपल्या करिअरचे स्ट्रेंथ्स, करिअर गॅप्स आणि जॉब थ्रेट्स समजावून न घेता सरळ जॉबला ब्लाइंडली अप्लाय करत असतात, ते देखील ऑनलाईन पोर्टल्सवर किंवा इतर ठिकाणी. प्रियाला या फॉर्म्युलामुळे तिचे करिअर स्ट्रेंथ नक्की काय आहे ते समजलं. ते होतं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स तिचं पास्ट एक्सपिरियन्स IT सपोर्ट एक्झिक्युटिव्ह होती. मग तिने त्या दिशेने संशोधन केलं की IT या डोमेनमध्येच मला दुसरा कुठला सर्टिफिकेशन कोर्स करावा लागेल जेणेकरून मी IT डोमेनमध्ये जास्त पगाराच्या नोकरीसाठी पात्र होईल. प्रियाला नवीन इमर्जिंग टेक्नॉलॉजीमध्ये सर्टिफिकेशन करायला लागेल आणि ते केल्यानंतर IT डोमेनमध्ये भरपूर जॉब्स अवेलेबल आहेत आणि ते सुद्धा जास्त पगाराचे, हे लक्षात आलं. आणि मित्रांनो, आश्चर्याची बाब म्हणजे हे तिचं करिअर चेंज बिलकुल नव्हतं. तिने तिच्याच करिअरमध्ये स्किल्स अपग्रेड केले, जास्त पगाराची नोकरी मिळवली. करिअर चेंजचा अर्थ असा होतो की तुम्ही BCom करून कॉमर्स फील्डमध्ये जॉब करताय आणि अचानक सायन्स फील्डमध्ये काम करायची इच्छा व्यक्त करतायत, तो झाला करिअर चेंज. एकदा की तुम्ही स्वतःविषयी जाणून घेतलं तर तुमचं करिअर गोल सेट करणं खूप सोपं होतं. आणि मग नंतर येतं करिअर प्लॅनिंग, फाउंडेशन सेटअप करणं, स्वतःचं क्वालिफिकेशन किंवा स्किल सेट्स अपग्रेड करणं आणि तुमचं करिअर नेटवर्क एक्सपांड करणं. एकदा तुम्हाला नोकरीचा चांगला अनुभव झाला आणि ह्या सगळ्या प्लॅनिंगमधून जसजसं तुम्ही पुढे जाता तसतसं जास्त पगाराच्या नोकरीच्या करिअरचं मॅनेजमेंट कसं करावं हे आपोआप तुम्हाला समजायला लागतं. मित्रांनो, हा सगळा माझ्या फॉर्च्यून करिअर झिला मॉडेलचा सारांश आहे. या मॉडेलच्या माध्यमातून 6 स्टेप्सद्वारे जे काही मी तुम्हाला शिकवतो त्याद्वारे तुम्ही करिअर कन्फ्युजनकडनं फायनान्शियल कॉन्फिडन्सकडे वाटचाल करू लागतात. स्वतःचे स्वॉट ॲनालिसिस केल्यामुळे तुम्हाला जास्त पगाराच्या नोकरीची दिशा मिळते आणि त्याद्वारे तुम्हाला मिळतं जॉब सिक्युरिटी, समाजातील तुमचं स्टेटस, करिअर ग्रोथ आणि ह्या सगळ्या गोष्टी एकत्र जुळून आल्या की तुम्ही तुमच्या कुटुंबाला आर्थिक पाठबळाचा आत्मसन्मानसुद्धा मिळवून देऊ शकता. आणि ह्या सर्वांवर कळस तेव्हा बसवला जातो जेव्हा तुम्हाला स्वतःला सुद्धा मी कर्तृत्ववान आहे असा एक फील येतो. मित्रांनो, तुम्हाला देखील प्रियाच्या या अनुभवातून काही बोध घ्यावासा वाटत असेल आणि कमी पगाराच्या जॉबच्या सापळ्यातून बाहेर पडायची इच्छा असेल तर आता लगेच ॲक्शन घ्या, थांबू नका. लवकरच मी एक फ्री लाईव्ह वेबिनार घेतोय ज्यात मी फॉर्च्यून करिअर झिला मॉडेलच्या मदतीनं करिअर रोडमॅप कसा बनवतात आणि जास्त पगाराच्या नोकऱ्या कशा मिळवल्या जातात हे शिकवणार आहे. अत्यंत मर्यादित सीट्स असलेल्या या फ्री वेबिनारमध्ये सामील होण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि रजिस्टर करा. रजिस्टर केल्यानंतर वेबिनारची लिंक तुम्हाला ईमेलद्वारे पाठवली जाईल. नमस्कार.